आणि आता सुपरफास्ट 100. जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या साधना महाजन विजयी झाले. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळते. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार फुटू नयेत यासाठी त्यांना सहलीवर पाठवण्यात आले. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे मनी आणि मसल पॉवर वापरून उमेदवार फोडत असल्यानं ही खबरदारी घेतल्याचं माजी खासदार संजय मंडिक यांनी स्पष्ट केलं. अमरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. अर्ज छाननीमध्ये भाजपच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता 59 पैकी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे यांना तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने नगराध्यक्षपदी उमेदवार जाहीर केले. या उमेदवारीवरनं भाजपवर चहूबाजूने टीका होते. आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी मात्र पिंटू गंगणेच्या प्रचारासाठी तुळजापुरात रॅली काढली. हिंगोली नगर परिषद वॉर्ड क्रमांक 16B मधील भाजपचे अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. भास्कर बांगरांनी शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा दिलाय. एवढंच नव्हे तर त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. वैभव खेडेकर यांनी रामदास कदम आणि योगेश कदमांची भेट घेतली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले. उपजिल्हा प्रमुखांसह 20 पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं नागोराव ठेंगडेंनी म्हटलंय. बीडमध्ये एमआयएमने जोरदार शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढली. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेवराई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मतदारांना धमकवल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात भाजप उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळाराजे पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. मतदारांना धमकवल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर बघूयात विधानसभा निवडणुकीतलं रिसॉर्ट राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलंय. अगदी मुंबई गोव्यापासून तर ते थेट गुवाहाटीपर्यंत रिसॉर्ट राजकारण झालं. सत्ता आल्या, उलथवल्या गेल्या. पण जे राज्याच्या राजकारणासाठी होतं ते आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही होताना दिसतंय. एवढी प्रचंड राजकीय ईर्ष्या महाराष्ट्रानं याआधी कदाचितच पाहिली असावी. नगरपालिका निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स. कागलमधील शिवसेना आमदार अज्ञातस्थळी. कोल्हापूरच्या कागलमधील नगरसेवकांना हॉटेलवारीची संधी लाभली आहे. याला कारण ठरलंय ते कागलमधील घडलेल्या राजकीय घडामोडी. कागलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी युती करून अनेकांना धक्का दिला. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली. याच्या दुसऱ्या दिवशी मुश्रीफ यांनी खेळी करत शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला भाग पाडत त्यांच्या सुनेला बिनविरोध निवडून आणलं. तर ही संपूर्ण निवडणूकच बिनविरोध करण्याचा त्यांनी डाव सुरू केला. मुश्रीफ यांनी पत्ते ओपन करायला सुरुवात करतात शिंदेची शिवसेना सावध झाली. त्यांनी आपले सगळे उमेदवार सहलीला पाठवत मुश्रीफ यांचे मनसुबे धुळीला मिळवले. या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे. उमेदवारी आपली परत घेतलेली आहे. त्याचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी. खरं म्हटलं तर गेले 10 वर्ष एकमेकावर भांडणारे प्रतिस्पर्धी विरोधक अचानक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांची मनी पॉवर मसल पॉवर लक्षात घेताना खबरदारी म्हणून मी जे उभा केलेले उमेदवार आहेत त्यांना थोडंसं उद्याच्या माघारीपर्यंत बाजूला ठेवले. आणि खबरदारी म्हणून जरी घेतली असली तर एक उमेदवार त्या संदर्भात आला नव्हता आणि त्याला आर्थिक आमिष दाखवून त्यांनी बाजूला घेतलेलं आहे. हॉटेल पॉलिटिक्सनं राजकारणातली ईर्ष्या चांगलीच वाढली आहे. मात्र या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता चांगलीच टीका होऊ लागली आहे.
राजकारणी हे दांडग्यांचंच झालेलं आहे. आत्ता जर पाहायला गेलं तर तिथं त्या ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना इतर ठिकाणी सहलीसाठी नेलेला आहे. लाखो रुपयांचा खर्च ह्याच्यावर होतोय. तर आम्ही एक नागरिक म्हणून विचार करतोय की हाच निधी जर त्यांनी विकास कामांसाठी वापरला तर जनतेचं भलं होईल. जोपर्यंत जनता आपलं मत हे दारूवरती, मटणावरती, चिकनवरती, तांबड्या पांढऱ्या रश्श्यावरती विकणार आहे तोपर्यंत हे हॉटेल पॉलिटिक्स सुरूच राहणार आहे. जनतेनं खरं तर या सर्व प्रश्नावरती आंदोलन करायला पाहिजे आणि जनतेनं सांगायला पाहिजे की हे दारू, मटण, चिकन, रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा हे आता बंद झालं पाहिजे. एकूणच राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनं रंग भरायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीपुरतं मर्यादित असलेलं हॉटेल पॉलिटिक्सचं लोण गावगाड्याच्या निवडणुकीपर्यंत झिरपल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी करण्यात आली. शीतल तेजवानीने पोलिसांसमोर जबाब नोंदवला असून विविध दस्तऐवज पोलिसांकडून तपासण्यात आले. अर्जावर आक्षेप घेतल्यानं उमेदवाराला शिवीगाळ करून घरासमोर धुडगूस घातल्याचा प्रकार बीडच्या माझगावात घडला. या घटनेनंतर 15 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगावातील डोंगराळे बालिका अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करताना नागरिकांनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या हवाली करण्याची मागणी केली. डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनी उद्या मालेगाव बंदची हाक दिली आहे. मालेगावच्या डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेतलं नाही अशी माहिती सरकारी वकील संजय सोनवणे यांनी दिली. मालेगावच्या डोंगराळेत मनोज जरांगेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान कुटुंबाने नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेला तातडीनं न्याय मिळाला नाही तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी डोंगराळेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि झिरवळ यांच्यात चर्चा झाली. जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरोपीचा तातडीने एन्काउंटर करावा अशी मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला. त्यांच्यावर खरेदी विक्रीचा दस्त चुकीच्या पद्धतीनं नोंदवल्याचा आरोप आहे. दरम्यान इतर 21 आरोपींनी देखील अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. वसईत विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात शिक्षिकेला 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर शाळा प्रशासनावर ही कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. 3 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीत देशातला सर्वात मोठा माओवादी हिडमा ठार झाला होता. हिडमावर त्याच्या मूळगावी पूर्वती इथं अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. हिडमाच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातल्या 50पेक्षा जास्त गावातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश दिसत होता. काका मला वाचवा म्हणत राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लीन झालेत असं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांवर टीका केली. मुळशी तालुक्यात ओबीसी बहुजन महासंघाचा मुळशी पॅटर्न मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातून ओबीसी समाजाच्या हक्कांचं संरक्षण आणि आरक्षण टिकवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. ओबीसींची स्वाभिमानाची लढाई कुणी थांबू शकत नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांसह इतर राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे त्यांनी राजीनामा पाठवला. प्रकृतीचं कारण देत सलील देशमुखांनी राजीनामा दिला. त्यामुळे विदर्भात शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला. उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मागील आठवडाभरापासून पुतळ्याच्या अनावरणासाठी आंदोलन सुरू आहे तर अमित ठाकरेंनी विनापरवानगी पुतळ्याचं अनावरण केलं होतं. हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भूमिका मांडणार असल्याचं उमाताई खापतरेंनी म्हटलंय. अद्यापही अंमलबजावणी न झाल्यानं त्यांनी हे वक्तव्य केलं.
मनोज जरांगेंनी अंगरक्षकांना सोबत घेण्यास नकार दिला. जरांगेंनी पोलीस अधीक्षकांना सुरक्षा काढून घेण्यासाठी अर्ज देखील केला. तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलवत नाही, आता तुम्हाला नाकी नऊ आणणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला. रत्नागिरीतल्या महायुतीच्या मेळाव्यात सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक करण्यात आले. कोकणातला एक सहकारी मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र पक्षाच्या अध्यक्षपदावर बसलाय असं सामंत म्हणाले. पंढरपुरात अरुण गवळींनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शनानंतर अरुण गवळींनी मंदिर परिसरात फिरफटका मारलाय. जगात सुख, शांती आणि आनंद राहू दे असं साकडे त्यांनी घातलं. मुंबईत मंत्रालयात एका तरुणाने गोंधळ घातलाय. कणकवलीत जमीन मोबदला प्रकरणात भावाची हत्या झाल्यानं पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप तरुणाने केलाय. तर जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचं म्हणत मदतीची मागणी केली. वरळी बीडीडी चाळीतील काही रहिवाशांना ठरलेल्या मूळ जागेवर नवीन सदनिका न देता त्याच प्रकल्पाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या इमारतींमध्ये सदनिका देण्यात येणार आहेत. यावरून रहिवाशी आक्रमक झाले असून त्यांनी म्हाडा विरोधात आंदोलन केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. 25 डिसेंबरपासून नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. अंधेरी रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. वयस्कर व्यक्ती मुलीचा धर्मांतरण करत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. भिवंडीच्या भरोडी गावातील प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलं. रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले. तातडीनं रस्ता बांधून देण्याची मागणी करण्यात आली. भाजपमधील इनकमिंगवरनं एकनाथ शिंदे नाराज आहेत. महायुतीतला हा वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय. काल शिंदेंनी शहांची भेट घेत तक्रार केल्याची माहिती असतानाच आता शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोप प्रत्यारोप होतच राहतील. पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्या.